नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन 2 आहे तो बघूया. तो जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो बघूया काय आहे. सगळ्यात पहिले एकदम व्यवस्थित वाचून घेऊ काय आहे. सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. ओके आहे. यामध्ये आता काही टर्म्स आहेत जसे की इव्हन असेल, हा नॅचरल म्हणजे काय, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय हे बघून घेऊ पहिले आणि मग स्क्वेअर, मग त्याला आपण फॉर्म करू स्टेप बाय स्टेप. ओके चला. आता बघा इव्हन नंबर म्हणजे काय, अशी संख्या कोणती पण संख्या, हे पहा 12 ही एक संख्या घेतली, याला डिवाइड केलं 2 नी तर याचा बाकी जो असतो रिमाइंडर किती यायला पाहिजे, 0. ओके. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक असतात त्यांना इव्हन नंबर म्हणतात. ओके चला समजलं. नंतर नॅचरल नंबर म्हणजे काय, जी संख्या 1 पासून स्टार्ट होते आणि अशी करत इन्फिनिटी पर्यंत जाते त्याला नॅचरल नंबर म्हणतात. ह्या नॅचरल नंबर मध्ये 0 येत नाही, निगेटिव्ह नंबर येत नाही, फ्रॅक्शन येत नाही. ओके. हे 1 पासून स्टार्ट होतात आणि अशी इन्फिनिटी पर्यंत जातात, हे नॅचरल नंबर. आता कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतचा. लगतचा म्हणजे जसं 1 हा घेतला, 1 घेतला मी, याच्या लगत म्हणजे काय, लगत काय आहे 2. शेजारचा, शेजार 2 च्या शेजारी किती 3, 3 च्या शेजारी किती 4, हे आहे कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे शेजारचा, लगतचा. ओके. आता आपल्याला काय सांगितलेले, कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन. आता हे तिन्ही कन्सेप्ट एका ह्याच्यात यूज करायचे आपल्याला. कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन म्हणजे आता इव्हन नॅचरल नंबर कोणता आहे, नॅचरल नंबर कोणता असतो 1 पासून सुरू होतं. मग इव्हन म्हणजे कोणता, इव्हन नॅचरल नंबर घेतला आपण 2. ओके. आणि कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतचा, याच्या लगत किती आहे 3, पण तो इव्हन आहे का, नाही. मग इव्हन नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह किती येणार 4, 2 आणि 4 हे झाले हे. मग जसं की 6 आणि 8 हा पण आहे इव्हन नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह. 10, 12 हा पण 10 आणि 12 इव्हन नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह. मग यामध्ये तुम्हाला काय कळतंय, पहिली जी संख्या आहे त्यामध्ये बघा, पहिली संख्यामध्ये 2 ऍड करतोय आपण, 2 ऍड, तेव्हा आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह नंबर भेटतोय नेक्स्ट वाला, पहिला जो घेतला आपण ते. तर मग आता काय आहे, चला या बॅक टू क्वेश्चन. काय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर. मग मी जर म्हंटल मला लेट, आता घ्या इथं लेट 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर इज बघा, 2 नॅचरल म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे ते x, पहिला घेतला मी x, आणि दुसरा काय येईल सांगा. सपोज मी तर पहिला हा जो आहे याला मी घेतला x, तर दुसरा काय येतोय बघा x प्लस 2, म्हणजे पहिल्यामध्ये 2 ऍड केल्यावर आपल्याला नेक्स्ट कॉन्सिक्युटिव्ह भेटतोय. आणि इथं पण बघा, पहिला जर कधी हा x घेतला आणि हा x प्लस 2 घेतला तर आपल्याला दुसरा नंबर भेटतो आहे. म्हणजेच आपल्याला इथं माहित नाही कॉन्सिक्युटिव्ह नंबर, हे मी कन्सेप्ट घेतलाय तुम्हाला समजण्यासाठी. मग आपल्याला माहित नाही म्हणून आपण पहिला नंबर घेतला x आणि दुसरा कॉन्सिक्युटिव्ह नंबर काय येणार x प्लस 2. असे 2 नॅचरल इव्हन कॉन्सिक्युटिव्ह नंबर घेतले आपण. ओके चला, इथपर्यंत समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगा, काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. मग आपण आता पुढे जाऊ. मग इथे तुम्हाला एवढं समजलं. आता कंडिशन काय आहे आपली, कंडिशन घ्या, कंडिशन बाय गिवन
कंडिशन ओके. काय म्हणतंय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर, म्हणजे हे जे दोन आहे यांचा स्क्वेअर करायचा, प्रत्येकाचा आणि दोघांची बेरीज करायची. सम म्हणजेच काय, बेरीज. ओके, मग काय करायची, कोणाची बेरीज करायची, हे नंबर घेतले, याचा हा पहिला नंबर आहे कॉन्सिक्युटिव्ह, मग स्क्वेअर ऑफ याचा स्क्वेअर, आणि मग याचा पण जो दुसरा नंबर आहे त्याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर घ्यायचा आणि त्या दोघांची बेरीज करायची, आणि बेरीज करून काय म्हणतोय, बेरीज करून उत्तर किती येणार, 244 झालं. आपल्याला इक्वेशन भेटलंय आता, म्हणजे इकडे काय भेटलं, x ची व्हॅल्यू काढली, आपल्याला भेटून जाईल. चला करू सॉल्व. x चा स्क्वेअर किती येणार, x स्क्वेअर प्लस इथं a प्लस b चा होल स्क्वेअर आहे, काय आहे, a स्क्वेअर प्लस 2ab किती येणार, 4x, 2 into 2 4, मी डायरेक्ट घेतलंय, प्लस b स्क्वेअर म्हणजे b किती आहे, 2 चा स्क्वेअर किती 4, इक्वल टू किती 244 घ्या. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर किती येणार, 2x स्क्वेअर प्लस 4x, आता हा 244 ला इकडे आणा, 4 मायनस 244 इक्वल टू 0. ओके, किती आला, 2x स्क्वेअर प्लस 4x, आणि हा किती मायनस 240 इक्वल टू 0. आता याला आणखीन सिंप्लिफाय केलं तर बघा, डिवाइड बाय 2, दोन्ही मी याला डिवाइड करतो जेणेकरून आणखीन सिंप्लिफाय होईल. हो बघा, 2/2 x स्क्वेअर प्लस 4/2 x मायनस 240/2 इक्वल टू 0. हा 2 कॅन्सल झाला, बेग 2 4, इथे केलेला 120, बेग 2 4 हा 0. मग किती राहिला आपला इथं, x स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल टू 0. हे आलं आपलं इक्वेशन. आता याला काय करायचं, सॉल्व करायचं. कशाने सॉल्व करायचं, 3 मेथड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला. कोणता, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, फॅक्टरायझेशन मेथड आणि फॉर्म्युला मेथड. आपण कोणत्या मेथडनी सॉल्व करू, फॅक्टरायझेशननी. चला, हा 120 आहे, फॅक्टरायझेशनने काय करायचं असतं, जो थर्ड टर्म असतो त्याचा मल्टिप्लिकेशन, त्याला डिवाइड आपण स्प्लिट करायचा. आता 120 असे दोन संख्या घ्या ज्यांचा गुणाकार 120 आहे. विचार करा किती येणार बघा, 12 आणि 10. 12 इंटू 12 आहे 120, 12 इंटू 10. ओके, आला गुणाकार. आता मग ह्या दोघांची बेरीज केली तर प्लस 2 यायला पाहिजे. मग इथं काय घ्या लागण, लहान संख्याचं जो आहे तिथं निगेटिव्ह घ्या लागण, कारण की मोठी संख्याचं साइन आपलं प्लस आहे. सो 12 मधून 10 गेला तर किती राहिला, प्लस 2. 12 इंटू मायनस 10 किती आला, मायनस 120. दोन्ही सॅटिस्फाय झालं. चला सॉल्व करा. x स्क्वेअर प्लस इथे किती आहे 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल टू 0. इथून x कॉमन घेऊ, किती आला, x प्लस 12 राहिला. इथून मायनस 10 कॉमन घेतला तर इथे किती राहिला x, आणि इथं किती राहिला प्लस 12 इक्वल टू 0. आता हा मायनस कॉमन घेतला तर मग हा मायनस मायनस काय होईल, प्लस, आणि हा 10 कॉमन घेतला, इथे राहिला x आणि 10 ने डिवाइड केलं 12. ओके, आता बघा हा आणि हा ब्रॅकेट सेम आला, म्हणजे फॅक्टरायझेशन आपण बरोबर पाथवर चाललेलो आहे. मग दोन ब्रॅकेट करा, x मायनस 10, हा x मायनस 10 एकामध्ये टाकला मी, आणि x प्लस 12 इक्वल टू 0 हा एकामध्ये. आता काय करा, x मायनस 10 इक्वल टू 0 आणि x प्लस 12 इक्वल टू 0. आता x
इक्वल टू 10 आणि x और x इक्वल टू -12 अशा दोन व्हॅल्यू x च्या आलेल्या आहे. मग मला सांगा ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला गरज नाही, आपल्याला एकच व्हॅल्यू लागणार आहे इथं, तर कोणती व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल नाही इथं? जस्ट विचार करा. आपली कंडिशन काय आहे? नॅचरल इव्हन कॉन्सिक्युटिव्ह. आता कॉन्सिक्युटिव्हला 2 मिनिटं विसरून जा. नॅचरल इव्हन ओके. मग 10 आणि 12 हे दोन्ही -12 ओके. इव्हन कोणता आहे यामध्ये? हा आणि हा आहे ओके. मग पण नॅचरल आहे तर नॅचरल मध्ये मायनस येतो का? नाही. नॅचरल कडून सुरू होतो 1 मध्ये, 1 पासून सो x इक्वल टू -12 नॉट acceptable because our condition is natural even number. ओके. असे लिहून घ्या खाली. सो फायनली x इक्वल टू 10 इज द राईट आन्सर. आणि मग x इक्वल टू 10 असेल तर दोन नॅचरल नंबर कोणते असणार? फर्स्ट नॅचरल नंबर इक्वल टू x म्हणजे किती आहे? 10. आता सेकंड म्हणजे किती? x प्लस 2 इक्वल टू किती हाला? 10 प्लस 2 किती येणार इथं? 12. डायरेक्ट घेतोय मी 12. म्हणजे 10 आणि 12 हे दोन नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह नंबर आपल्याला आहे. ओके. बघा इथं काय म्हणते? स्क्वेअर केला 10 चा स्क्वेअर किती आला? 100 आणि 12 चा स्क्वेअर 144. या दोघांची बेरीज केली तर किती येते? 244. असंच त्यांचं म्हणणं आहे की ह्या नंबरचा स्क्वेअर करायचा आणि ह्या नंबरचा स्क्वेअर करून दोघांची बेरीज केली तर 244 यायला पाहिजे. आणि 244 आपलं आलेलं आहे. उत्तर सॅटिस्फाय झालं. म्हणजेच आपले दोन नंबर कोणते आहेत? 10 आणि 12 असे दोन नंबर आहे. ओके. यामध्ये इच अँड एव्हरी कन्सेप्ट कळाला का? इव्हन नंबर, नॅचरल नंबर, कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय आणि मग फॉर्म्युला आपण कसं डिराइव्ह केलं? फॉर्म्युला म्हणजेच काय? इक्वेशन कसं फॉर्म केलं? वर्ड प्रॉब्लेम. आलं लक्षात? टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. वर्ड प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं? हाऊ टू टॅकल द वर्ड प्रॉब्लेम. जस्ट रिमेंबर दॅट थिंग. अँड टर्मिनॉलॉजी, हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन अँड हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन. ओके. चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला काय करा? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.